कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व संकुलवासियांनी आणि हितचिंतकांनी त्वरित यावे. सगळ्यांची बसण्याची व्यवस्था केली, समस्त परिवारातर्फे यावे. सगळ्यांची बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. माझी सिंपल नसले जरी डिंपल, हिरोईन दिसते मी हिरोईन. थोडे दिवस थांब अशी लाईन लागीत लांब मी करण्यात आली होती आणि त्यानिमित्त आज आपल्या संकुलातील सर्व लहान थोर मुलांचा त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आहे. तर त्यांचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आता होणार आहेत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रवेशद्वाराजवळ केलेली आहे. तसेच कलाकारांसाठी व्यासपीठाच्या पाठीमागे त्यांची पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आता काही मिनिटातच या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतोय. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो अनिल देशपांडे, आपण व्यासपीठावर या. या लवकर या, उशीर होतोय कार्यक्रमाला. हॅलो तसेच श्री सुभाष देसाई, आपणही या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी हा सप्तर्षी संकुल, त्याचप्रमाणे सुभाष सावंत, आपणही व्यासपीठावर यायचं आहे. हा कार्यक्रम आता सुरू होतोय. आपल्या संकुलातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न आहे. तरी आज ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष श्री भाई तळेकर यांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करायची. गणपती बाप्पा. ठीक आहे, धन्यवाद. चला, आयोजकांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी सौरभ देसाई आणि मी शमिका देसाई सप्तर्षी संकुलातील सर्व रसिक प्रेक्षकांचे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात स्वागत करतो. मंडळी, आज आपण पाहणार आहोत सप्तर्षी संकुलातील लहान थोर कलाकारांनी सादर केलेला नृत्य संगीतांचा आविष्कार. श्री गणरायांचे प्रारंभी पूजन हे केवळ शुभ कार्यापुरतेच मर्यादित नाही आणि फक्त त्यांना आपल्या घरातच किंवा फक्त मंदिरातच त्यांना अग्रपूजेचा मान आहे असेही नाही, तर संगीत, नाट्य, नृत्य, लोककला आदी कलेच्या प्रांतातही आदी नमन गणरायालाच केले जाते. चला तर मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करूया. तर येत आहे गणेश वंदना घेऊन आरना, आराध्या आणि लावण्या. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवन्दिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रतीताय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि श्रीगणेशाय वक्रतुण्डाय
तनयाय धीमहि गणेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि खूप छान झाली आहे. तर आता वेळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याची. तर ही मानवंदना घेऊन येत आहे तनुष रिद्धिसिद्धी सोसायटीतून. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की मानवंदनेसाठी आपल्या जागी 2 मिनिटं उभे राहावे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊया. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. धन्यवाद. वा श्री विठ्ठलाची अर्धांगिनी ती रुसून पंढरपूरमध्ये आली. म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधात पंढरपूरमध्ये आले आणि ते पंढरपूरचेच झाले. अगं कितीही झाले तरी रखुमाई ही विठुरायाची पत्नी. बाकीच्या स्त्रियांसारख्या तिलाही आपल्या पतीपासून काही अपेक्षा आहेतच. बघू तरी या रुक्मिणीला काय वाटते. सुलभा कुलकर्णी यांनी स्वतः शब्दांकन केलेले रुक्मिणीचे मनोगत. सामान्य गृहिणीच्या दृष्टिकोनातून रुक्मिणीचे मनोगत. अहो अहो ऐकलं का. अहो मी रुक्मिणी बोलतीये. अहो ऐकू जाईल तर शपथ. आमचं हे सुंदर ते ध्यान ऐकेल तर ना. त्यात आज एकादशी संतांची मांदी आलेली आहे ना. आणि मग सुंदर ते ध्यान ऐकेल तर ना. अहो हे काही आजचेच नाहीये. युगे 28 कर कटेवर ठेवून असे चालू आहे. सीतामाई
राम राजे होते तरी पण तुमच्या नशिबी वनवासच. आमचे काही फार वेगळे नाही हो. म्हणायला आम्ही एका छताखाली, पण कायम फारकत घेतल्यासारखं वागणं. राम एक पत्नी होते पण आमच्याकडे तेही नाही. तिकडे राजमहालात सत्यभामा, जांबुवती, जाऊ दे झालं. काळ कुळकुळीत रूप. पण मागे लग्नांचं प्रमाण काही कमी नाही हो. विठू माझा लेकूरवाळा. अहो पण किती लेकरं, तीही मेली दरिद्री. एकालाही शिस्त म्हणून नाही. काम धंदा करायचा नाही आणि मग म्हणत बसायचं हरी हरी हरी. आणि असेल हरी तर देई खाटल्यावरी. आता बोला. माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल म्हणून सगळ्यांनी यांना डोक्यावर घेतलं आणि ह्यांनी सगळ्यांना लाडावून ठेवलं. अहो तुकोबा तो वाण सामानाचं दुकान थाटून बसला, पण पुड्या बांधायचं सोडून गाथा लिहिण्यात आयुष्य घालवलं. ते एकनाथ तसं बघायला गेलं तर ते श्रीमंत होते बरं का. मोठा वाडा होता, पण पाणी भरायला काही माणूस लावला नाही हो. लावतील कशाला. तो श्रीखंड्या होता ना फुक्कटचं पाणी भरायला. कोण श्रीखंड्या? अहो आमचे पतिराज. तो नाम्या सतत कीर्तन करायचा. त्याचं कीर्तन सुरू झालं की आमचे हे नाचायला हजर. आणि ती नाम्याच्या घराची मोलकरीण अतिच ती जणी. धुणी भांडी दळण कांडण भरपूर काम करायची. दिलं का की ह्यांच्या नावाने पुकारा सुरू. दिलं का की ह्यांच्या नावाने पुकारा सुरू. विठ्ठल पंत पिघळले. हातातलं काम टाकून जायचे हो तिला मदत करायला. अहो तुम्हाला म्हणून सांगते, तिच्यासाठी धुणी भांडी पण केली हो ह्यांनी. एकतर म्हणे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अहो भाजीच्या बावात काढलं यांना. असे हे अहो असा यांचा हा गोटावळा. शिंपी म्हणू नका, कुंभार म्हणू नका, सगळ्यांचं ह्यांना कौतुक. ह्यांचा कुठलाही भक्त श्रीमंत नाही म्हणून यांना कोणी सिंहासनावर बसवलं नाही. सतत तीच आपली वीट, तीही पुंडलिकांनी फेकलेली. अहो हे गेले होते की पुंडलिकाकडे, पण तो आपला ना आई वडिलांची सेवा करत होता. केलं ना त्यांनी ह्यांना विटेवर उभा. आणि हे आपले वाट बघतात. आज पुंडलिक बसायला पाठ देईल, उद्या बसायला पाठ देईल, पण छे भरीस भर म्हणून ती संन्यासाची मुलं सगळ्यांना घेऊन पंढरीत आली. तो दामाजी सेठ होता, पण व्यवहार शून्य. त्याचीच रसद पटवून आम्हाला पैसे भरावे लागले. अहो काडीनी जमवायचं आणि ह्यांनी घालवायचं. एकदा मी ह्यांना म्हटलं, अहो दिवाळीला की नाही तो बालाजी महालक्ष्मीला शालू घेतो, तर आमचे हे म्हणतात कसे, अगं रुक्मिणी सगळ्या भक्तांनी मला त्यांच्या हृदयात बसवले, मग तू पण त्यांच्या हृदयात आहेस ना, मग ह्याच्यापेक्षा कुठली श्रीमंती हवी तुला. कसलं काय आणि कसलं काय, या विटेवर उभा राहायचं. अगदी विट्ट आलाय बघा. अहो बोलत काय बसले, आज एकादशी आहे ना, घरी जाऊन फराळाचं करायचंय. साबुदाण्याची खिचडी, वरीचे तांदूळ, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर आणि काहीतरी गोडधोड करायला पाहिजे ना. कारण विठ्ठल पंत घरी येताना कुणाला घेऊन येतील ते काही सांगता येत नाही हो. मग आता मी जातेच कशी. त्यांना देखील पत्नीला वेळ देणे भाग होते. हो बरोबरच आहे तुझं. आता वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये संतांबरोबरच शूरवीर आणि अमर हुतात्मे होऊन गेले. आपल्या या नवीन पिढीला याची थोडक्यात उजळणी देण्यासाठी येत आहेत सुहास सामंत पवित्र सोसायटीमधून.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण सर्वजण इथे जमला आहात, महाराष्ट्र दिन साजरा करतात, याचा मला खूप आनंद वाटतोय, खूप खूप अभिमान वाटतोय. हॅलो, आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आज कामगार दिन. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही सर्वजण इथे आला, जमला, महाराष्ट्र दिन साजरा करताय, याचा मला खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय. जसं आपण महाराष्ट्र शब्द उच्चारला तरी खूप अभिमान वाटतो आणि मन भरून येतं. महाराष्ट्र असं म्हटलं तर खरं एक राज्यच आहे, पण राज्याचं नाव मात्र किती भारी आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महान असं राष्ट्र. या राष्ट्राविषयी माझ्या मनामध्ये खूप खूप अभिमान भरून दाटून आला आहे. या अभिमानातून मला स्फुरलेली एक छान कविता मी आता इथे सादर करत आहे. प्लीज शांतपणे ऐकून घ्या. माझ्या कवितेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र माझा अभिमान माझा, महाराष्ट्र माझा अभिमान माझा. जिथे बालशिवबा जन्मले, जिथे बालशिवबा जन्मले, महाप्रभू शिवाजी राजा झाले, महाप्रभू शिवाजी राजा झाले आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. तो हा महाराष्ट्र माझा अभिमान माझा, महाराष्ट्र माझा. जिथे संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत मीराबाई, जनाबाई अशी संत मंडळी जन्मली, विभूती जन्मली, ज्यांनी पोवाडे अभंग रचले आणि हे पोवाडे अभंगांना अमरत्व प्राप्त झाले, जनजागृती झाली. असा हा महाराष्ट्र माझा अभिमान माझा. जिथे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आगरकर, चाफेकर बंधू आणि कित्येक अनामवीरांनी रक्त सांडले, प्राणार्पण केले आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास रचला, असा हा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा अभिमान माझा. जिथे लता दिदी, आशाताई, बालगंधर्व, पु ल, गदिमा, बालकवी, सचिन तेंडुलकर, वि स खांडेकर अशी रत्ने जन्मली आणि त्यांनी कला प्रांताचा वारसा अखंड ठेवला. लता, आशा, बालगंधर्व, पु ल, गदिमा, बालकवी, सचिन तेंडुलकर, वि स खांडेकर ही रत्ने जन्मली आणि कला प्रांताचा वारसा अखंड तेवत ठेवला. तो हा महाराष्ट्र माझा अभिमान माझा. जिथे माय मराठी, जिथे माय मराठी, मराठी बोली, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी सण आणि परंपरा, माय मराठी, मराठी बोली, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी सण आणि परंपरा यांची जोपासना झाली आणि अविरत होत राहिली, अशी ही परंपरा आणि असा हा महाराष्ट्र माझा अभिमान माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. आपण आता आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. तर येत आहेत या छान गाण्यावर नृत्य सादर करण्यासाठी देवांगी आणि तनया कार्तिक सोसायटीमधून. मेरे उन प्यारे भाइयों के लिए जो जुबान से शायद ना हो.
परफॉर्मन्स होता तेवढ्याच जोरात आवाज या प्रेक्षकांकडून आला पाहिजे टाळ्यांचा. धन्यवाद. खरंच खूप छान, गाण्याला साजेल असेच नृत्य सादर केले आहे. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. त्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. भगवद्गीतेतील काही उपदेश आपल्या समोर घेऊन येत आहेत लोहिताक्ष शीतल सोसायटीमधून. तर टाळ्यांच्या गजरात लोहिताक्षाचे स्वागत करूया. कृष्णा अथ नवमोऽध्यायः श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षशैशुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् अशतधानाः पुरुषा धर्मस्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि मया तदमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषु वस्थितः न च मस्तानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मस्तानि स्तुपधारय सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुलस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम् इदं कृष्णम् अवशं प्रकृतेर्वशात् मया ध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्वि परिवर्तते अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परं भावं अजानन्तो मम भूतमहेश्वरम् मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेततः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता. हरे कृष्णा हरि बोल. लोहिताक्षने दिले आहेत. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लोहिताक्षसाठी. हातात कुऱ्हाड, पाठीवरती घोंगडं, हातामध्ये कड, पायात कोल्हापुरी चपला आणि चालण्यात रुबाब. येळकोट येळकोट जय मल्हार. बिरोबाच्या नावानं चांग भलं. हे यांचे ब्रीद वाक्य. तर ओळखलात का मंडळी, कोण येत आहे ते? हे नृत्य सादर करायला येत आहेत रिद्धी सिद्धी आणि पवित्र मधील कलाकार. टाळ्यांचा आवाजच येत नाहीये. टाळ्या नाही वाजवल्या तर परफॉर्मन्स स्टार्ट करूया बघ. टाळ्यांचा आवाज येतच नाही आहे. आम्ही
मागून काठीला रे भाकर बांधून काठीला अन घोंगड टाकून पाठीला रे घोंगड टाकून पाठीला अन काळा भाकर येत संगतीला दिन रातीला तरी कर्माची राख नाही मानी उगत नावर आम्ही धनगर आण हो आण रामाचं आण हो आण मातीचं आण हो डोंगर डोंगर माथ्याला आम्ही राहणार येतार बाबाच्या माळाला रे येतार बाबाच्या माळाला अन शिवराम तात्याची बाभळ रे शिवराम तात्याची बाभळ अरे झकाट लावलाय शेंड्याला रे झकाट लावलाय शेंड्याला अरे मेढर झोपती शेंगाला रे मेढर झोपती शेंगाला हो गेली पाण्याला फळप फळपाने बांध बांधाने त्यांच्या मागून पळत निघाले त्यांचं लेंढाळ आम्ही धनगर आण हो काळ मानाचं आण हो काळ मातीचं आण हो डोंगर डोंगर माथ्याला आम्ही राहणार अरे तिसरा तीन गिळला अन जागा आली या माळाला अन दिसभराच्या कष्टाला आम्ही विसरू जगाला आम्ही विसरू जगाला अरे ढोल वाजतो कच्च्या नाचत ताल रंगतो फिरू देवाच्या नावानं मांडला आम्ही जाग आम्ही धनगर आण हो काळ रानाचं आण हो काळ मातीचं आण हो खोऱ्याने डोंगर माथ्याला आम्ही राहणार काळ्या खोऱ्यानं डोंगर माथ्याला आम्ही राहणार काळ्या खोऱ्याने डोंगर माथ्याला आम्ही राहणार काळ्या खोऱ्याने डोंगर माथ्याला आम्ही राहणार काळ्या खोऱ्याने डोंगर माथ्याला आम्ही राहणार वा 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 काय जबरदस्त परफॉर्मन्स होता एवढ्या जोरात आवाज आला पाहिजे टाळ्यांचा काय सुंदर नृत्य होता ना? या डान्सला ओम कॅटरर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर करत आहे. सर्व पार्टिसिपेंटनी परत स्टेजवर यायचं. साधा भोळा अंगाने रांगडा अन काटक अंगात मळका सदरा पाठीला ढाल कमरेला तलवार ओठावर तुरेबाज मिशा हनुवटीवर ताडीचे खूट चालण्यात मर्दानी ठग भोसला मात्र सह्याद्री वाणी बुलंद. पण हाच मर्दगडी जेव्हा संशय उपसून रणसंग्रामात झेप घेतो तेव्हा त्याच्या अंगात चित्त्याची चपळाई, त्याच्या नजरेत गरुडाची दाहकता आणि मनगटात 100 हत्तीचं बळ घेऊन तो चवताळून शत्रूवर उठून पडतो. अशाच एक निष्ठावान मावळ्याची कथा घेऊन येत आहेत दहिसर पवित्र सोसायटीतून श्लोक घाग. तलवारी तर सर्वांच्याच हातात होत्या, ताकदही सर्वांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्याच मनगटात होती, फक्त शिवाजी महाराजांच्याच मनगटात होती. असं म्हणतात इतिहास घडवणारी माणसं कधीही त्यास विसरू शकत नाही आणि त्यास विसरणारी माणसं कधीही इतिहास घडवू शकत नाही. असाच एक इतिहास घडवलेली कथा मी श्लोक घाग तुम्हा सर्व सप्तर्षीवासियांच्या समोर सादर करणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वामीनिष्ठ शिवा.
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्याच मनाशी काहीतरी बोलत होते. जगदंब, या सिद्धीला आता धडा शिकवायलाच हवा. तितक्यात शिवा आत आला. राज, बोलावणं धाडलं जी? हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही फार ऐकलं आहे. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. आत्ता आलो जी असं म्हणतात शिवा आत गेला. राजांचाच वेश परिधान केला आणि राजांसारखाच मिशीला पीळ देत राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी? राजे बघतच राहिले. अरे शिवा, अशात आमचंच रूप पाहिल्याचा भास होत आहे. म्हणजे राज, तो सिद्धी आम्हाला ओळखायचा नाही? स्तब्ध झाले राजे. अरे शिवा, तुला कसं समजलं की आम्ही आमचाच रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते? अव राज, इतके दिवस राहिलोय की तुमच्या संगतीत, ते काय उगा वय द्या की बिडा जाऊन भिडतो त्या सिद्धीला असं म्हणताच राजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. कारण त्यांना माहिती होतं या पुढे शिवाची भेट नाही. डाव ठरला. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला, अब्बाया वो दख्खन का जो हमारी मुट्ठी में, हा हा हा. शिवाजी शरण येणार या वार्तेने सैन्य बेसावत झाले. राजांनी याच घडीचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार करण्यात आल्या. एका पालखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या पालखीत बसला राजांचाच वेश घेतलेला शिवा काशी. राजांची पालखी आडवाटेने विशालगडाकडे जाणार होती आणि शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता. पालखी आली. आव शिवाजी राजे आव. शिवा पालखीतून खाली उतरला. गळा भेट झाली आणि सिद्धी शांत झाला. पण त्याच वेळी 2 चमचे डोळे रोखले गेले होते शिवावर आणि शिवाच्या शामियाना पाऊल पडताच ते शब्द फुटफुटले, ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी आणि त्या 2 चमचे डोळ्यांकडे वळला. तो था अफजल खानाचा मुलगा फाजल. तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? तसा फाजल खान बोला, हुजूर, मैंने देखा है अब्बाजान को शिवा के कत्ल के. मैंने देखा है शिवा को के कत्ल के. उस वक्त कृष्णाजी भास्कर के शमशेर का वार शिवा के सिर पर हुआ था. अगर ये असली शिवा है तो ढूंढो ढूंढो इसके सिर पर वो निशान. शिवाच्या मस्तकावरील जिरेटोप खसकन काढण्यात आले. वाराची ती कोण कुठेच नव्हती. शिवा सापडला. शमशेर फिरली आणि चिरकांड्या उडवीत शिवाच्या गर्दनेवर आली आणि पुन्हा विचारता झाला सिद्धी, मरने के पहले आखरी बार पूछ रहा हूं, क्या तू है शिवाजी? तसा शिवा कडाळला, अरे हो, मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज मरतोय. हे भाग्य काय कमी आहे? असं म्हणतात शिवा कोसळला. त्याचे डोळे लावले, ओठ हलले आणि श्वासाने माती उंच उडाली आणि शिवा त्या उडणाऱ्या मातीला सांगत राहिला, जा जाऊन सांग माझ्या राजाला. शिवा गेला. मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला राज, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला. धन्यवाद. जय भवानी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सकाळच्या वेळी टाळ व चिपळ्यांचे सूर कानी पडले की समजावे घरोघरी अभंगगात दान मागणारे वासुदेव आले. तर पाहूया बरं वासुदेवाचे हे सुंदर घेऊन येत आहेत शीतल विमधील कलाकार. वासुदेवाचे हे रूप घेऊन येत आहेत शीतल बी मधील कलाकार.
जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी संग ईर्षा धरतोय अंधार गांधार उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार बापाच्या मोर पुण्याई पडती भारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी चांद संपवी रातीला गारातीला ही चित्त कल्याण पायी असावी सारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं जबरदस्त. गावामध्ये वासुदेव घरी आले की प्रत्येक घरात दान दिले जायचे. तसेच दान नाही पण बक्षीस म्हणून दहिसर पवित्र मधील सावंत काकी या गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी 1001 रुपयाचे बक्षीस दिले. रुपयाचं पारितोषिक सॉरी 200.
वासुदेवाची स्वारी सूर्यासंग ईर्षा धरतोय अंधार गांधार उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी कोंबडा बोलतो गो कोंबडा बोलतो ग मुगवतीच्या डोईवर तुरा सूर्याचा डोलतो ग नारायणाचं रूप घेऊन धरतीला ग धरतीला ईरसरीनं चांद संपवी रातीला गा रातीला ही चित्त कल्याण पायी असावी सारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला पायानो पाय उचला ग सयानो जाऊ पाण्याला पायानो कृष्ण वाजवी बाबा ग वावरल्या नारी कृष्ण वाजवी बाबा ग वावरल्या नारी तुमच्या आधी पखर उठली घरट्यात गा घरट्यात गाय वासरू बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं याच ग्रुपमधील एकाला कडे शेती हा महाराष्ट्रातील जनतेच्या उपजीविकेचा पहिला पर्याय आहे. आजही गावाखेड्यातील बहुसंख्य लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. हो ना सौरभ, आपण शहरातून काही वेळासाठी जरी गावी गेलो तरी या शेतातून फेरफटका मारण्याचा आनंद काही औरच असतो. हो, खरं आहे. आपल्या शेतातील धान्य बघताना सर्व शेतकरी बांधवांचा चेहरा हा प्रसन्न असतो. आणि एकदा का सुगीचा हंगाम आला की त्यांच्या आनंदाला पारावारच उरत नाही. चला तर मग बघूया अशा आपल्या या आनंदी शेतकऱ्याचे एक धमाकेदार नृत्य. तर हे पवित्र कलामधील कलाकार आला मेरा गफिरून गेला भळी बनी गुण आला मेरा गफिरून कुऱ्या चालल्या रानात कुऱ्या चालल्या रानात
सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण मन येतय भरून सारी येता ढगातून माती उधळते गंध अंगी वलावा धरून माती उधळते गंध अंगी वलावा धरून तुझं आवळ भरला तुझं आवळ भरलं देवा सावळ मेघान तुझं आवळ भरलं देवा सावळ मेघान कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावड्याचं बेन आता फिरवी ती कोण जणू पडली ती सोनं माझ्या शेतात पेरलं मोठ्या पावड्याचं बेन आता फिरवी ती कोण जणू पडली ती सोनं अशी येतील राशी येतील खेळात धान्य मिळूया थंडीनं राशी येतील खेळात धान्य मिळूया थंडीनं पुऱ्या चालल्या रानात पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण नृत्य पाहून वरुण देव पण लवकरच प्रसन्न होतील असे वाटायला लागले आहे. पोवाडा हा वीर रसातील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. वीरांच्या पराक्रमाचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन म्हणजे पोवाडा. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर केले जाणारे पोवाडे हे विशेष प्रसिद्ध आहेत. पोवाडा गाणाऱ्या कलाकारास शाहीर असे म्हटले जाते. तर येत आहेत आपल्या समोर एक छोटा शाहीर तनुष रिद्धिसिद्धीमधून. टाळ्यांच्या गजरात या छोट्या शाहीरचे स्वागत करूया. माझं नाव तनुष मंगेश मांडवकर. मी आज आपल्यासमोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या वीर मावळ्यांची कीर्ती सांगणार आहे. मग ऐका.
मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत माझ्याकडे आला. आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला होता हनाजीला. तुम्ही लगीन करायला आम्ही जातो बघा लढाईला. हे ऐकून तानाजी मालुसरे काय म्हणतात, आम्ही लग्नात गरबा बनवून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरचे लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 प्रणाम केला राजाला. प्रणाम केला राजाला. तान्हाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला. टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी जी, मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोन्हाड्याचं उंच शिखर, हो कोन्हाड्याचं उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, घडावर जावे तरी कसे, टाकावे कुणीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेने आपल्या पेट्यातून घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चल. घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू घात तुला. आज यावे आमच्या मदतीला, गळ येईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला. जगी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरहा जी जी, चढले कोंढाणा जिरहा जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचे किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. उदय भान्या. कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. अरे तिकडे काय करतो शिवसेने? दिल्लीला चाल, मुजरा कर, तुला किल्लेदार बनवतो. अरे हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जातवाड्यांची नाही. वेग बिन मोडीन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीने वार बघा केला, त्याने बघा केला. तानाजीचे तोरण आलीला, बरेच काढून इशेला, शेल्यावर घेती वाराला. उदयभान जेरी सांडला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने विरून हालेला. रक्ताच्या थवळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलामा उदयभानात खाऊन आले. मामाने मारलं उठाणाला, रथ खाऊन केला वाराला. रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नाडीला. सपा सपा करती वाराला, उभं चिरलं उदय भान्याला, उदय भान्याला जिरहा जी जी, उदय भान्याला जिरहा जी 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 जी. धन्यवाद. छान छान आला, पण सिंह गेला या वाक्याची आठवण करून दिली. तर पुन्हा एकदा या छोट्या शाळेसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आता पुढील परफॉर्मन्स घेऊन येत आहेत सामंत अपार्टमेंट मधून अतुल वसईकर. हे एक माउथ ऑर्गन वाजवून दाखवणार आहेत.
अजून एक गाणं आहे, एक मागे थँक्यू. छान छान, फारच छान. इव्हेंट मॅनेजमेंट यांच्याकडून यांना 101 रुपयाचं पारितोषिक. ती फुलराणी नाटक 3 महिन्यात मंजूची अशुद्ध वाणी शुद्ध करून या गावंढळ मंजूला राजकन्या बनवून समारंभात मिरवून आणणे अशी पैज मारली होती प्रोफेसर अशोक जहांगीर यांनी. त्यातील स्वगत पाहूया. तुला शिकवीन सांग. पु ल देशपांडेंच्या सिद्ध हस्तलेखनीतून साकारलेली ती फुलराणी साकारावयास येत आहे सौ दळवी मॅडम, दहिसर पवित्रमधून. हॅलो हॅलो. सॉरी हा, खूपच कलाकाराने असं सांगायचं नसतं, पण तरी खूपच आयत्या वेळेला मी आली होती, आली आहे तुमच्या समोर. आणि माईक नाही आहे, तर विनंती असेल की थोडा शांत आवाज राहिला तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. काय मास्तर साहेब, गधडी, नालायक, हरामजादी. थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. कुठे समजतोस स्वतःला मास्तर? अरे तुझं गटऱ्यात घालगा शास्तर. तुझं बसण्यात केलं ज्ञान तुझ्या तोंडात घाली. शान शान. तुझा क मार माझ्या पैजातला घेतलाय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समजा मार. मग येशील गुंडाळून लाद. माझी चाटत येशील कुठं. मी म्हणन आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक. मी म्हणन ए जरा शूट बोलायला शिक. मग पुढवून हात सांगे धरायला वाट चल बाहेर मोका. उगा वळवळ करताय किडा. तुला शिकवीन चांगला धडा. तुला दाखवते तर चोरा. तू बघशील माझा तोरा. आहा ओहो आहा ओहो. हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. समदे धरताल मंजूचे पाय. कुत्र्यावाणी घोळवीत गोंडा. तरण्या पोरांचं दारात लोंढा. हाय मंजू
Hi, Dilly. Hi, Manju. Hi, Philip. Manju, can't you? How do you do? Come, go hunt in garden. I beg your pardon. कुणी आणतील फिलिपची साडी, कुणी देतील मोत्याची पुडी, कुणी घालतील फुलांचा सडा. हा हा हा, तुला शिकवीन चांगला सडा. मग कुठूनचा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजराला जेव्हा नजर भिडत, चटक्यात माझ्या पायात पडल. म्हणाल राणी झालं तुझ्यावर फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग, एक प्यारी होऊ नकोस माझ्यावर राग, धरू नकोस माझ्यावर राग. म्या मातू गावठीच बोल, मनातली गाठ हळूच खोल. हे काय असं लोकात व्हायचं उगीच असं, कुपना पावत सरण्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा, कटाराच्या पाण्याला सोन्याचा गोडा. मग राजा येईल रथात बसून, तगडक 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 म्हणेल. म्हणजे काय बी कर पण हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत ना, अगं राजाचा मान तरी राग, अगं राजाचा मान तरी राग. तोरणं बांधा आणि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा. म्हणजे म्हणे महाराज ऐका, त्या अशोक मास्तरला बेड्यात ठोका, शिशाचा रस त्याच्या कानात वता, मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, पाटलून काढून चापकानं फोडा, लखलख सुरीनं गर्दन तोडा. महाराज म्हणते अरे उषा, सोडून द्या रे घोडे स्वार. तगडक 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 तगडक. राजाचे शिपाई जेव्हा धरतील तुला, म्हणशील म्हणजे सोडीव मला, म्हणजे सोडीव मला. मी म्हणेन म्हणजे सोडीव मला. धरशील पाय आणि लोळशील कसा, रडत बसशील ठसा ठसा. तुझा ओ तुझा बा, तुझा शा, तुझा रा, तुझं भस्कन अंगावर येणं. हट, तुझ्या चुरूचुरूची बेला कायम चटाळ, हो आता तुझ्या कर्माची फळं. महाराज म्हणतील ह्याची गर्दन तोडा, महाराज म्हणतील ह्याची गर्दन